आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। शरद पवारांचं शिरूर विमानतळावर पदाधिकाऱ्यांकडून स्वागत। भाजपचे आमदार अमरीश पटेल यांची देखील हजेरी। शरद पवार आणि अमरीश पटेल यांच्यामध्ये विमानतळावर काही वेळ संवाद। ₹1500 देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी। सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखं बाजूला करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांचं टीकास्त्र। विधानसभेसाठी महाविकास आघाडीला घेरा, आंदोलन करा। महाविकास आघाडीचा फेक नरेटिव्ह त्यांच्यावरच टाका। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीमध्ये जेपी नड्डांचे आदेश। सूत्रांची माहिती। दिल्लीहून औसाचं तिकीट मी काढतो, मात्र औसा ते मुंबई तिकीट काकांनी काढावं लागेल। औसाच्या जागेवर अमित देशमुखांकडून पुन्हा एकदा दावा। काँग्रेसकडून श्रीशैल्य उटगे इच्छुक, तर औसाच्या जागेवर ठाकरे गटाचा देखील दावा। अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। अजित पवार यांच्याकडून विकास कामांची पाहणी। बारामतीतील प्रत्येक काम दर्जेदार व्हावं, अजित पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातील 9 गटामध्ये संघर्ष। आमदार आमशा पाडवी आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यामध्ये अक्राणी अक्कलकुवा मतदारसंघावरून संघर्ष। दिलीप मोहिते पाटील शब्द पाळणारा आमदार, पुन्हा आमदारकीला उभा राहणार नाही असं त्यांनीच सांगितलं होतं। अजित पवारांनी त्यांना दिलेलं मंत्रिपदाचं ऑफर देखील केवळ गाजर आहे। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकरांचा मोहिते पाटलांवर निशाणा।